नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जे आहे ते सर्वांकडून आता गव्हर्नमेंटने सर्वांना 5 लाख रुपयापर्यंत हॉस्पिटलसाठी जे आहे ते आयुष्यमान कार्ड हे उपलब्ध करून दिलेले आहे आणि बरेचसे लोकांचे आयुष्यमान कार्ड तयार देखील झालेले आहे। परंतु आता बरेचसे लोकांकडून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आयुष्यमान कार्ड हे कोणकोणत्या हॉस्पिटलला लागू आहे किंवा ते कोणत्या हॉस्पिटलला चालते आहे। तर तेच अनेक लोकांना प्रश्न पडलेले आहे, अनेकांना माहीत नाही आहे की ते कोणत्या हॉस्पिटलसाठी लागू आहे। तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्ही तुमच्या जवळपासचे हॉस्पिटल कोणकोणते आहे, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लागू आहे त्यांना ते कसे शोधायचे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करत जा। तुमचा एक लाईक म्हणजे आम्हाला सपोर्ट असतो, त्यामुळे लाईक करायला विसरत जाऊ नका। चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया, बघूया। pmjay.gov.in या वेबसाईटवरती यायचं। या वेबसाईटवरती आल्यानंतर येथे आपण बघू शकता फाइंड हॉस्पिटल, हॉस्पिटल शोधा। फाइंड हॉस्पिटलचा एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचा। फाइंड हॉस्पिटलच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, थोडासा पेज ओपन होईल। नवीन पेज ओपन झाल्यानंतर येथे आपल्याला जे हॉस्पिटल आपल्या जिल्ह्याचा किंवा आपल्या तालुक्यातील जे हॉस्पिटल आपल्याला शोधायचं आहे ते हॉस्पिटल आपण इथे शोधू शकता। त्यासाठी इथे सर्व पहिले राज्य निवडायचं, तुमचं जे राज्य असेल ते राज्य इथे निवडायचा। त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा, जिल्हा कोणता आहे ते तुमचा जिल्हा निवडल्यानंतर इथे खाली यायचं। खाली आल्यानंतर इथे कॅप्चा टाकायचा, जो कॅप्चा आहे तो कॅप्चा इथे टाकायचा आणि याला सर्च करायचं। सर्च केल्यानंतर आपण इथे खाली आल्यानंतर इथे बघू शकता बुलढाणा जिल्ह्यातील आपण इथे हॉस्पिटल सर्च केलेले आहे। तर बुलढाणा जिल्ह्यामधील किती हॉस्पिटल आहे, तर बुलढाणा जिल्ह्यामधील संपूर्ण हॉस्पिटलची यादी येथे आलेली आहे। तर कोणकोणते आहे ते आपण इथे बघूया। बुलढाणा जिल्ह्यातील डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बुलढाणा, त्यानंतर हॉस्पिटलचा टाईप, हॉस्पिटल टाईप म्हणजे हॉस्पिटल गव्हर्नमेंट आहे की प्रायव्हेट आहे ते देखील याच्या समोर लिहिलेलं आहे। त्यानंतर हॉस्पिटलचा ॲड्रेस, कुठला हॉस्पिटल हा कुठं आहे, त्यानंतर त्याच्यासमोर हॉस्पिटलचा ईमेल आय डी, नंतर त्या हॉस्पिटलचा कॉन्टॅक्ट नंबर। तुम्हाला जर त्या हॉस्पिटलशी कॉन्टॅक्ट करायचा असेल, तुम्हाला विचारायचं असेल तिथे कॉन्टॅक्ट करून की आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोणकोणते जे आहे ते बिमाऱ्यासाठी तिथे लाभ दिला जातो किंवा तुम्हाला एखाद्या डॉक्टरशी जर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची असेल किंवा तुम्हाला एखाद्या डॉक्टरला दाखवायचं असेल तर ते डॉक्टर किंवा ती सुविधा तिथे उपलब्ध आहे किंवा नाही ते देखील तुम्ही इथे माहीत करू शकता। त्यामुळे प्रत्येक हॉस्पिटलचं इथे नाव लिहिलेलं आहे। आता बुलढाणा जिल्ह्यातील कोणकोणते हॉस्पिटल आहे ते आपण इथे बघूया। डिस्ट्रिक्ट जनरल हॉस्पिटल बुलढाणा, बुलढाणा जिल्ह्यातील गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे। त्यानंतर साईबाबा मोठे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हा कुठला आहे, तर ही बुलढाणा अकोट रोड शेगाव अकोट रोड बुलढाणा हे शेगावचं आहे। तर जनरल हॉस्पिटल खामगाव हे खामगावचं आहे जनरल हॉस्पिटल। त्यानंतर रुरल हॉस्पिटल जळगाव जामोद, रुरल हॉस्पिटल वरवड बंकाल, सिटी हॉस्पिटल बुलढाणा, त्यानंतर कोठारी हॉस्पिटल चिखली, त्यानंतर मानस हॉस्पिटल बुलढाणा, त्यानंतर 100% चिल्ड्रन हॉस्पिटल बुलढाणा, अमृत हृदय अँड स्पेशालिटी हॉस्पिटल बुलढाणा। नंतर परत खाली यायचं, वरती इथे दिलेले आहेत 3 पेजेस आहे। परत दुसऱ्या पेजवरती कोणकोणते हॉस्पिटल आहे आपण बघूया। दुसऱ्या पेजवर संचेती हृदय हॉस्पिटल बुलढाणा, त्यानंतर कोलते हॉस्पिटल बुलढाणा हे देखील प्रायव्हेट आहे। आस्था हॉस्पिटल, आस्था ॲक्सिडेंटल हॉस्पिटल बुलढाणा हे देखील प्रायव्हेट आहे। राठोड हॉस्पिटल बुलढाणा हे देखील प्रायव्हेट आहे। ते मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल बुलढाणा हे देखील प्रायव्हेट आहे। साई हॉस्पिटल बुलढाणा हे देखील प्रायव्हेट आहे। श्रीराम हॉस्पिटल बुलढाणा हे देखील प्रायव्हेट आहे। हे जे आहे तर यामधले काही हॉस्पिटल जे आहे ते ग्रामीण भागातील देखील आहे। आता श्रीराम हॉस्पिटल, मातोश्री क्रिटिकल हॉस्पिटल हा मेहकर इथला आहे। त्यानंतर गाबणे हॉस्पिटल मेहकर हॉस्पिटल चिखली, त्यानंतर मेहत्रे हॉस्पिटल सुवर्णनगर बुलढाणा, त्यानंतर चोपडे हॉस्पिटल बुलढाणा, त्यानंतर तुळजाई हॉस्पिटल जे आहे ते खंडाळा रोड बुलढाणा, त्यानंतर माऊली डायलिसिस हॉस्पिटल खामगाव, बालापूर रोड खामगाव,
अशा प्रकारे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील जे आहे ते 25 हॉस्पिटलचा समावेश प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे। त्यामधले बहुतांश हॉस्पिटल हे जे आहे ते एक प्रायव्हेट आहे, काही गव्हर्नमेंट आहे आणि तुम्हाला जर त्याची चौकशी करायची असेल त्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या सुविधा मिळतात तर इथे त्यांच्या हॉस्पिटलच्या समोर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची अजून यादी जर हवी असेल किंवा कोणत्या जिल्ह्याचे हॉस्पिटलचे नाव जर हवे असेल तर मला खाली कमेंटमध्ये सांगा, त्यावरती आपण नक्कीच एक परत व्हिडिओ बनवू। तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा व्हिडिओ हवा आहे तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।